Today we are going to start our module number 3, that is distribution of financial powers. त्यातला पार्ट ए आहे प्री GST पोझिशन. फायनान्शियल पॉवर्स म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की काही पॉवर्स या स्टेटकडे आहेत, काही पॉवर्स या सेंटरकडे आहेत. हे आपण आधीपासून पाहत आलेलो आहोत. आता या फायनान्शियल पॉवर्सचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे, स्टेटकडे कुठल्या फायनान्शियल पॉवर्स ठेवलेल्या आहेत आणि सेंटरकडे कुठल्या फायनान्शियल पॉवर्स ठेवलेल्या आहेत हे आपण आता त्याच्यामध्ये पाहणार आहोत. पार्ट ए मध्ये दिले, याच्यामध्ये दोन पार्ट केलेत, पार्ट ए आणि पार्ट बी. याच्यामध्ये पार्ट ए मध्ये आपण प्री GST पोझिशन पाहणार आहोत. बिफोर GST ॲप्लिकेबल होण्याच्या आधीची पोझिशन कशी होती आणि GST ॲप्लिकेबल केल्यानंतरची पोझिशन कशी होती हे आपण पाहणार आहोत फायनान्शियल पॉवर्समध्ये. सो नो सिस्टीम ऑफ फेडरेशन कॅन बी सक्सेसफुल अनलेस both union and states have at their disposal adequate financial resources to enable them to discharge their respective responsibilities under the constitution. पहा, वाक्य फार मोठं आहे पण याचा अर्थ फार सोपा आहे. नो सिस्टीम ऑफ फेडरेशन, फेडरेशन म्हणजे काय, आपली जी राज्य पद्धती त्याची, फेडरेशन म्हणजे राज्य, कुठलंही राज्य. नो सिस्टीम ऑफ फेडरेशन कॅन बी सक्सेसफुल, कुठलीही सिस्टीम असेल फेडरेशनची ती सक्सेसफुल होणार नाही. कधी, अनलेसला अंडरलाईन करा. बोथ युनियन अँड स्टेट्स हॅव ॲट देअर डिस्पोजल, युनियनचा सुद्धा विचार केला गेला आणि स्टेटचा सुद्धा विचार केला. ॲट देअर डिस्पोजल ॲडिक्वेट फिनान्शियल रिसोर्सेस, जोपर्यंत फेडरेशनचे काही सक्सेसफुल काही करायचं असेल, काही पॉवर सिस्टीम्स पॉवरफुल करायच्या असतील तर तिथं फायनान्सची गरज आहे आणि त्याला फायनान्शियल रिसोर्सेस असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, आपण घर चालवतो, घरामध्ये सगळे लोक असतात पण त्याच्यामध्ये जर कमावता कुणीच नसेल तर घर चालणार आहे का, नाही. काही ना काही रिसोर्सेस लागतात आपल्याला घर चालवण्यासाठी, खर्च भागवण्यासाठी. मग तसं स्टेट आणि सेंटर हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं घर आहे, एक प्रकारचं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची बाकीची सगळी व्यवस्था चालवण्यासाठी इथं कशाची गरज आहे, फायनान्शियल रिसोर्सेसची गरज आहे. आणि कशी पाहिजे, देम टू डिस्चार्ज देअर रिस्पेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज अंडर द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशननी जे स्टेटवर आणि सेंटरवर रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. पहा, आपण कॉन्स्टिट्यूशन वाचताना ते पाहिलेलं आहे की स्टेटवर काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि सेंटरवर पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मग स्टेटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा सेंटरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, देश चालवायचा आहे, स्टेट चालवायचा आहे तर त्या ठिकाणी फिनान्स लागतं, पैसा लागतो आणि मग त्या पैसा येण्याचे काही रिसोर्सेस अवेलेबल असायलाच पाहिजे, तरच तो देश किंवा ते स्टेट कसं चालणार आहे, व्यवस्थित चालणार आहे. ओके. So here, the framers of the Indian Constitution desired that the scheme of financial relation be flexible and adaptable to varying needs and available data. Okay, पाहता आपले जे फ्रेमर्स होते ते फार हुशार होते. त्यांनी काय केलं, द फ्रेमर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिझायर्ड दॅट, त्यांची अशी इच्छा होती की ही स्कीम ऑफ फिनान्शियल रिलेशन आहे हे कसं असायला पाहिजे, फ्लेक्झिबल असायला पाहिजे, ताठर नसायला पाहिजे. कशासाठी, अँड ॲडॅप्टेबल म्हणजे ॲक्सेप्ट, ॲडॅप्टेबल म्हणजे काय, टू ॲडॅप्ट म्हणजे टू ॲक्सेप्ट, टू व्हेरिंग नीड्स. पहा, गरजा वेगवेगळ्या होत जाणार आहे. जी 1948ची गरज होती देशाची किंवा राष्ट्राची किंवा राज्याची, ती आत्ता 2022मध्ये ती गरज नसणार आहे किंवा त्या गरजेपेक्षा खूप जास्त गरज वाढलेली आहे. एज्युकेशन फील्ड आहे, स्वच्छता आहे, साफसफाई आहे, एखाद्या स्टेटची डेव्हलपमेंट आहे, रस्ते बांधणी आहे, पाणी आहे, वॉट एव्हर दे आर लॉट्स ऑफ नीड्स फॉर द पीपल्स. राज्यातल्या लोकांचे नीड्स फार वेगवेगळे आहेत. कम्प्युटर आहे, मग आत्ता जे डाटा कलेक्ट केला जातो त्यानुसार ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी देशाकडे किंवा स्टेटकडे निरनिराळे फिनान्शियल रिसोर्सेस असणं आवश्यक आहे, म्हणजे त्यांना पैसा आवश्यक आहे. फॉर दिस दे रिकमेंडेड फॉर द अपॉइंटमेंट ऑफ फायनान्स कमिशन टू रिव्ह्यू होल पोझिशन फ्रॉम टाईम टू टाईम. मग फ्रेमर्सनी काय केलं, फायनान्शियल कमिशन निर्माण केलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये की जे वेळोवेळी काय करेल, अभ्यास करेल आणि रिव्ह्यू करेल. रिव्ह्यू घेईल होल पोझिशनचं की देशामध्ये कशाची गरज आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त पैसा लागणार आहे. पहा, तुम्ही ऐकलं असेल रस्ते बांधणीसाठी निधी उपलब्ध केला जातो, एज्युकेशनसाठी निधी असतो, कुठलंही काही काम करायचं असेल तर आपण गव्हर्नमेंटकडून निधी उपलब्ध करून घेतो किंवा गव्हर्नमेंट आपल्याला निधी देतं.
ओके. द कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 280 याला अंडरलाईन करा. देअरफॉर प्रोव्हाइड्स फॉर द अपॉइंटमेंट ऑफ द फायनान्स कमिशन विदिन 2 years ऑफ द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पहा, अंडर आर्टिकल 280 खाली काय निर्माण झालं? फायनान्स कमिशन किंवा फिनान्स कमिशनची निर्मिती केली गेली 2 वर्षाखाली. म्हणजे 48ला आपलं स्वातंत्र्य झालं, 50ला आपण काय केलं? कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केली आणि 52मध्ये फायनान्शियल कमिशन अस्तित्वात आलं. सो हिअर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड देअर आफ्टर ॲट द एक्सपायरेशन ऑफ एव्हरी 5th year ऑर ॲट सच अर्लियर टाईम ॲज द प्रेसिडेंट कन्सिडर्ड इट नेसेसरी. पहा, फायनान्स कमिशन कायमच असतं. मग दर 5 वर्षांनी किंवा प्रेसिडेंटची इच्छा असेल, जसं प्रेसिडेंटला गरज वाटेल त्या पद्धतीने फायनान्स कमिशन अपॉइंट केलं जातं. कशासाठी केलं जातं? टू टेक द रिव्ह्यू ऑफ द होल कंट्री ऑर होल स्टेट टू प्रोव्हाइड देम द फायनान्शियल रिसोर्सेस. ओके, ही प्री GST पोझिशन पाहतो आहोत आपण. सो it consists of a chairman and 4 other member to be appointed by the president. फायनान्स कमिशनमध्ये कोण कोण असतं? एक चेअरमन असतो आणि बाकीचे 4 मेंबर्स असतात. त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट करतो. अंडरलाईन ते होल लाईन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल फायनान्स कमिशन काय आहे ते. टू अचीव द अबाव ऑब्जेक्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज मेड इलॅबोरेट प्रोव्हिजन. इलॅबोरेट म्हणजे विस्तृत. यांनी कॉन्स्टिट्यूशननी काय केले? इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मोठी प्रोव्हिजन दिली, विस्तृत प्रोव्हिजन दिलेली आहे रिलेटिंग टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सेस ॲज वेल ॲज नॉन टॅक्स रेव्हेन्यूज. ज्याच्यावर टॅक्स नाही अशा गोष्टी पण उल्लेख केलेला आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आणि ज्याच्यावर आपण टॅक्स घेणार आहोत या गोष्टींचा सुद्धा उल्लेख कुठे आहे? कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. द चीफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्कीम ऑफ फायनान्शियल रिलेशन्स आर. काय पहा कॅरेक्टरिस्टिक्स याच्या? पॉवर बिटवीन सेंटर अँड द स्टेट. इथं पहा, अभ्यास तुम्हाला या सेशनमध्ये सगळाच अभ्यास कशाशी करायचा आहे? रिलेशन बिटवीन सेंटर अँड द स्टेट, दोघांचं रिलेशनचा अभ्यास करायचा आहे. ओके. टॅक्स शेअरिंग बिटवीन द टू, दोघांमध्ये टॅक्सचं कशा पद्धतीने शेअरिंग केलं जातं याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. द ॲलोकेशन ऑफ फंड्स ऑर टू द स्टेट, स्टेटला कुठले कुठले स्टेट ॲलोकेट केले जातात म्हणजे दिले जातात त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचं ते कॅरेक्टरिस्टिक आहे. अबाईड द पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरलॅपिंग अँड मल्टिपल टॅक्सेशन. पहा, कधी कधी काय होतं माहिती आहे का? काही टॅक्स असे आहेत की जे आपल्याला सेंटरलाही द्यावे लागतात आणि स्टेटला पण द्यावे लागतात. मग त्यांचं काय होतं? ओव्हरलॅपिंग होतं एकमेकांचं, की आता तर आम्ही सेंटरला दिलं, स्टेटला काय द्यायचं? मीन्स लाईक दिस. त्याचा पण हे कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि मल्टिपल टॅक्सेशनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आपलं टॅक्सेशन कसं आहे? मल्टिपल. आपण एकच टॅक्स देऊन गप्प बसत नाही, आपल्याला खूप सारे टॅक्सेस द्यावे लागतात. सो हिअर टॅक्सेशन ओनली बाय अथॉरिटी ऑफ लॉ. टॅक्सेशन जे आहे ते फक्त कायद्यानेच अलाउ केलेलं आहे ते काय पाहूया. आर्टिकल 265 अंडरलाईन दिस लाईन्स सेज दॅट. काय म्हणतं आर्टिकल 265? नो टॅक्स कॅन बी लेव्हिड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय अथॉरिटी ऑफ लॉ. कुठलाही कर किंवा कुठलाही रेव्हेन्यू हे कायद्याची मान्यता असल्याशिवाय गोळा करता येणार नाही. नो टॅक्स कॅन बी इम्पोज बाय अन एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. एक्झिक्युटिव्ह अथॉरिटीला टॅक्स इम्पोज करण्याची अथॉरिटी नाही. द लॉ प्रोव्हाइडिंग फॉर इम्पोजिशन ऑफ टॅक्स मस्ट बी व्हॅलिड लॉ. जो कायदा आपल्याला टॅक्स द्यायला सांगतो तो कायदा कसा असायला पाहिजे? तो स्वतःच व्हॅलिड असायला पाहिजे. त्याच्यासाठी केस आहे MS छोटा भाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया एअर 1962ची आहे, सुप्रीम कोर्टाची 1006 नंबरची केस आहे. या केसच्या ऐवजी ही अनादर केस लक्षात ठेवा. इन अनादर केस कमिशनर HRE वर्सेस LT स्वामियर एअर 1954ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. ओके. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट अ टॅक्स लॉ विल बी व्हॉइड. टॅक्स लॉ कसा असणार आहे? व्हॉइड असणार आहे if it violates the fundamental rights to equality guaranteed by Article 14. Article 14 मध्ये आपण राईट टू इक्वॅलिटी शिकलेलो आहोत. एखादा कायदा जर असा बनला की जो आर्टिकल 14चं उल्लंघन करतो, टॅक्स गोळा करणारा असा कायदा बनला की ज्याच्यामुळं आर्टिकल 14चं उल्लंघन होतं, तर तो कायदा कसा आहे? व्हॉइड आहे. आणि हे कुठे सांगितलेलं आहे पहा, कुठल्या केसमध्ये? कमिशनर HRE वर्सेस LT स्वामियर.
आणि वरची केस कुठली आहे, MS छोटा भाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये काय सांगितलेलं आहे की कुठलाही कर गोळा करायचा असेल तर तो कर हा कायद्याने मान्य केलेला असावा, कायद्याला अनुसरूनच असावा आणि तो जे टॅक्स घेणार आहोत ते मस्ट बी व्हॅलिड लॉ असायला पाहिजे तो. ओके, ही वरची केस आहे आणि ही 2 नंबरची केस आहे. आता डिस्टिंग्विश बिटवीन टॅक्स आणि फी. आपण कॉलेजला फी देतो, मग टॅक्स आणि फी मधला डिफरन्स काय ते तुमच्या वकिलांच्या लक्षात राहायलाच पाहिजे. The prohibition that no tax can be levied or collected without the authority of law. काय सांगितलेलं वर कुठल्या केसमध्ये, MS छोटा भाईच्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे की कुठलाही कर हा कायद्याची मान्यता असल्याशिवाय कलेक्ट करता येणार नाही. applies only in respect of taxes. हा कायदा फक्त टॅक्सेसलाच लागू आहे. The prohibition does not apply in respect of a fee. पण फीच्या बाबतीत तुम्ही हा कायदा ॲप्लिकेबल करू शकत नाही. अ टॅक्स इज अ कॉमन बर्डन अँड द ओनली रिटर्न द टॅक्स पेयर गेट्स इन द पार्टिसिपेशन इन द कॉमन बेनिफिट ऑफ द स्टेट. पण टॅक्स म्हणजे काय आहे, टॅक्स हे कॉमन बर्डन आहे. आर झालाय तिथं एन करून घ्या, बर्डन. ओके, अ टॅक्स इज अ कॉमन बर्डन, हा कॉमन बर्डन आहे. अँड द ओनली रिटर्न, कशासाठी टॅक्स भरतो आपण, जे आपण स्टेटकडून बेनिफिट्स घेतो त्या बदल्यामध्ये आपण काय पे करतो, टॅक्स पे करतो. अ टॅक्स इज कंपल्सरी एक्झॅक्शन ऑफ मनी बाय पब्लिक अथॉरिटी फॉर पब्लिक पर्पजेस एन्फोर्सेबल बाय लॉ. पब्लिक अथॉरिटीकडून टॅक्सेस गोळा केले जातात आणि पब्लिक पर्पज ऑफ एन्फोर्सेबल बाय लॉ, पब्लिकच्या भल्यासाठी आपण टॅक्सेस गोळा करतो. आणि जर कुणी चुकीचा टॅक्स गोळा करत असेल तर एन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे काय, कायद्याने आपण त्यांच्यावर कार्यवाही करू शकतो. अँड इज नॉट पेमेंट फॉर सर्व्हिस रेंडर्ड. इथे आपल्याला कुठली सर्व्हिस मिळत नाही, पण स्टेट जे काही काम आपल्यासाठी करतं त्याचे बेनिफिट आपण घेतो, त्या बदल्यात आपण टॅक्स पे करतो. ओके, अ फी इज अ पेमेंट फॉर सर्व्हिस रेंडर्ड, हे अंडरलाईन करा. टॅक्स म्हणजे काय, जे बेनिफिट आपण स्टेटकडून घेतो त्या बदल्यात आपण टॅक्स पे करतो. बट फी इज अ पेमेंट फॉर सर्व्हिस रेंडर, जे आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या बदल्यात आपण फीज देत असतो. बेनिफिट फी म्हणजे काय आहे, इज अ पेमेंट फॉर सर्व्हिस रेंडर, जे सर्व्हिस आपल्याला मिळते त्या बदल्यात आपण जे देतो फी आहे. किंवा जे बेनिफिट आहे प्रोव्हाइडेड फॉर प्रिव्हिलेज कन्फर्म, आपल्याला ज्या सुटी दिल्या जातात, सूट दिली जाते त्या बदल्यात आपण फीज प्रोव्हाइड करतो. The traditional concept that the element of quid pro quo is always a sine qua non for the free charge. Okay. Here, that the element of quid pro quo. Quid pro quo म्हणजे काय?